उभी रेष, अर्धी आणि हाफ सर्कल याप्रमाणे. ओके. ट काढताना ही अर्धी उभी रेष काढायची सुरुवातीला, अर्धी, जास्त मोठी नाही. हा पहिला स्ट्रोक. त्याच्यानंतर त्या उभ्या रेषेला लागून हाफ सर्कल काढायचा. मध्ये 3 स्ट्रोक आहे. बरोबर. आणि त्याला शिरोरेषा द्यायची. हा तिसरा स्ट्रोक. आता ट लिहिताना लक्ष द्या, हा जो हाफ सर्कल आपण काढतोय त्याची शेवटची जी काय म्हणतो, शेपूट म्हणूयात आपण, शेपूट न म्हणता जो शेवटचा पॉइंट आहे तो, ही उभी रेष आहे ना, हे अर्धी या लेवलमध्ये आला पाहिजे. हा शेवटचा स्ट्रोक, म्हणजे हा शेवटचा भाग, त्याच्या पुढे घेऊन जायचा नाही. ठीक आहे, एवढ्यापर्यंत सोडायचं आहे त्याला. ओके. हे बघा, ही उभी रेष अर्धी, त्याच्यानंतर एकदम हाफ सर्कल काढायचा याप्रमाणे. ठीक आहे. याची डायरेक्शन आहे, ही अर्धी उभी रेष, हा पहिला स्ट्रोक, त्याच्यानंतर हा हाफ सर्कल सलग असा, हा दुसरा स्ट्रोक, त्याच्यानंतर शिरोरेषा. तुम्हाला मी प्रत्येक क्लासमध्ये ते सांगतोय, तुम्ही जी वरची रेषा आहे ती कंप्लीट करत नाहीये. प्रत्येकाच्या चुका आहेत. कोणी अक्षर व्यवस्थित लिहिले तर त्याने टोप्या व्यवस्थित दिल्या, म्हणजे वरच्या शिरोरेषा बऱ्यापैकी व्यवस्थित लिहितायत तुम्ही लोक, पण ते शिरोरेषा देत नाहीत व्यवस्थित. ठीक आहे. येतोय आवाज? हो सर. हो सर. कॅलिग्राफी मध्ये असा लिहिला जातो ट. हा पहिला स्ट्रोक. ही उभी रेष जास्त खाली घ्यायची नाही. ठीक आहे. हाफ सर्कल काढायला जागा ठेवा. हा पहिला स्ट्रोक आणि हा दुसरा, त्याच्यानंतर शिरोरेषा. ठीक आहे.